पैठणमध्ये राहणाऱ्या 22 वर्षाच्या कुर्मदासाने आईला हाक मारली. आई, ए आई, चल लवकर, कीर्तनाला वेळ झाली आहे. आई वैतागून म्हणाली, कीर्तन कीर्तन, रोज कीर्तन. गुडघ्यापासून तुला पाय नाहीत, कोपरापासून हात नाहीत. कोण नेईल तुला दररोज कीर्तनाला? बरं, लहान नाहीस तू आता, 22 वर्षाचा मोठा झालाय. आता नाही सहन होत मला तुझं ओझं. आई, खरं आहे ग तुझं. मी 22 वर्षाचा घोडा झालोय, पण तुझ्या काहीच उपयोगाला नाही आलो. माझ्या वडिलांनी झुरून झुरून प्राण सोडला आणि मी जिवंत राहिलो. बिन हाताचा, बिन पायाचा लंगडा लुळा. त्यात माझा काय दोष आई? आई, फक्त आजचाच दिवस घेऊन चल ग मला कीर्तनाला. उद्या नाही म्हणणार मी तुला. आईचे डोळे ढबढबले. शेवटी आई होती ती आई. आईने हातपाय नसलेल्या व अंगावर फक्त लंगोट बांधलेल्या कुर्मदासाला पाठीवर घेतलं व कीर्तनाच्या ठिकाणी त्याला सोडून दिलं. भानुदास महाराजांचं कीर्तन चालू होतं. भानुदास महाराज म्हणजे एकनाथांचे पंजोबा. कीर्तनाला भरगच्च गर्दी. कुर्मदासाला चालता येत नाही, परंतु लोटांगण घेत घेत माणसातून रस्ता काढत काढत पोटावर फरफडत कुर्मदास समोर आला व पहिल्याच ओळीत बसला. गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर टिळा लावलेल्या कुर्मदासावर महाराजांचं लक्ष गेलं. महाराज म्हणाले, आलास कुर्मदासा? हो महाराज, आलो. अरे, कुणाबरोबर आलास? महाराज, आईनं आणून सोडलं. अरे, कशाला आईला त्रास दिलास तू? आता घरी कसा जाशील? महाराजांनी विचारलं. नाही महाराज, आता मला घरी जायचं नाही. हे ऐकून महाराज, अरे कुर्मदासा, आज काल्याचं कीर्तन हे संपलं की आम्ही निघालो पंढरीला. मग तू कुठे जाशील? कुर्मदास बोलला, महाराज, मी पण येऊ का पंढरीला? अरे कुर्मदासा, तुला कीर्तन ऐकायला आईच्या पाठीवर यावं लागलं. तुला कोण नेईल रे पंढरीला एवढं लांब? महाराज, तुम्ही फक्त हो म्हणा, मी येतो का नाही बघा पंढरीला. महाराज हसत हसत विनोदाने म्हणाले, हो हो, ये ये. रात्री सर्व वारकरी झोपलेले पाहून कुर्मदास उठला, स्नान केलं व फरफटत लोटांगण घालत पंढरीचा रस्ता धरला. तांबडं फुटलं. लोक उठले होते. लोकांना विचारू लागला, अहो महाराज, पंढरीचा रस्ता कोणता हो? लोक सांगू लागले, इथून पुढे जा आणि पुढे कुणाला तरी विचार. सकाळी 10 वाजेपर्यंत कुर्मदासानं बेड गाठलं. वेशीवर हनुमंताच्या मंदिरात जाऊन ओरडू लागला, ऐका हो गावकऱ्यांनो, भानुदास महाराजांची दिंडी आपल्या वाटेवर आहे. हो, कोणी कालवण आणावे, कोणी भाकरी आणावी. महाराजांची दिंडी येईपर्यंत जेवणाची सोय झाली होती. भानुदास महाराजांनी बिना हातपायांच्या कुर्मदासाला पाहिलं व आश्चर्यानं विचारलं, कुर्मदासा, कसा आलास रे बाळा? महाराज, तुमच्या हो म्हणण्यानं आणलं. कुर्मदास बोलला. महाराजांनी सर्वांना भाजी भाकरीचं जेवण दिलं. प्रवचन झालं, कीर्तन झालं, हरिपाठ झाला. महाराज म्हणाले, आपला उद्याचा मुक्काम मांजरसुंबा. रात्री वारकरी झोपले की कुर्मदास फरफटत निघाला. खरडत खरडत त्यानं दिवस उगवायला मांजरसुंबा गाठलं. तिथेही त्यानं हाहाकार दिला व भोजनाची व्यवस्था केली. एक एक मुक्काम मागं पडू लागला. लोळण घेऊन घेऊन अंगाची पुरी चाळण झाली होती. परंतु कुर्मदासाचं ध्येय एकच होतं, विठुरायाची भेट. येरमाळा बार्शी करत करत शेवटी लवळगाव आलं. कुर्डवाडीच्या पुढे 7 किमी लवळगाव. तिथंही कुर्मदासानं भोजन गोळा केलं. दिंडी मागून आली. सर्वांची जेवणं झाली. कुर्मदास एका कोपऱ्यात विवळत पडला होता. भानुदास महाराज त्याच्याजवळ आले व त्याला म्हणाले, कुर्मदासा, आता फक्त एकच मुक्काम राहिला आहे. मग तू तुझ्या विठुरायाला भेटशील रे? कुर्मदास बोलला, नाही महाराज, आता मी नाही जाऊ शकत पंढरीला. अरे, असं का म्हणतोस कुर्मदासा? एवढ्या लांब आलास आणि आता फक्त एका मुक्कामावर पंढरी आली आहे. कुर्मदासाला बोलणं सुद्धा असह्य झालं होतं.
पालता होता. तो उताना झाला. त्याचं सगळं पोट सोलून निघालं होतं. त्याच्या शरीरावर प्रचंड जखमा झाल्या होत्या. त्या जखमात असंख्य खडे रुतलेले होते. अंगातून रक्त वाहत होतं. कुर्मदास थकून गेला होता. त्याला बोलण्याचं देखील त्राण राहिलं नव्हतं. निघाल्यापासून त्याच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. सगळ्या दिंडीसाठी त्यानं अन्न गोळा केलं होतं, परंतु स्वतःच्या पोटात मात्र अन्नाचा कणही नव्हता. महाराजांनी याचं कारण विचारल्यावर तो सहज म्हणाला, महाराज, मलमूत्र कोण धुईल? माझं घरी आई धुत होती, इथं कोण धुईल? म्हणून मी अन्न पाणी सोडलं. कुर्मदासाचं हे बोलणं ऐकून भानुदास महाराजांचे डोळे डबापले. कुर्मदासा, काय केलं हे? महाराज, घरी राहून काय केलं असतं? निदान पंढरीच्या वाटेवर आलो तरी. महाराज, आता फक्त एकच करा. पंढरपूरला गेल्यावर पांडुरंगाला 2 नमस्कार करा आणि त्याला सांगा, हे पांडुरंगा, तुझ्या पायाजवळ यायला कुर्मदासाचं पुण्य थोडं कमी पडलं. या जन्मात पाहता आलं नाही चरण. पांडुरंगाला माझा एवढाच निरोप द्या. असं म्हणून तो तिथंच विवळत पडला. भानुदास महाराजांचे पाय आता जड झाले. तसेच जड पावलांनी कुर्मदासाला सोडून ते पंढरपुरात आले. चंद्रभागेत स्नान केलं व विठुरायाच्या दर्शनाला उभे राहिले. भानुदासांनी पांडुरंगाकडे पाहिलं. पांडुरंगाने भानुदासाकडे पाहिलं. अंतकरणातलं चित्त तिथपर्यंत पोचलं. पांडुरंग रुक्मिणी मातेला म्हणाले, रखमाई, तू वारी सांभाळ. मी माझ्या भक्ताला कुर्मदासाला लवळला भेटायला चाललोय. पांडुरंगाने गरुडाला आज्ञा केली. विठ्ठल कुर्मदासाजवळ गेले. कुर्मदास निश्चिप्त शुद्ध हरपून त्या वाळवंटात पडला होता. जखमाने अंगाची लाही लाही झाली होती. शरीरातून रक्त वाहत होतं. विठ्ठलानं हाक दिली, कुर्मदासा, डोळे उघड, बघ मी आलोय तुझ्यासाठी. मोठ्या हिमतीनं कुर्मदासानं अर्धवट डोळे उघडले. पाहतो तर काय, प्रत्यक्ष विठुराया समोर उभे होते. विठ्ठला, विठ्ठला, पांडुरंगा, पांडुरंगा. कुर्मदास पुन्हा विठ्ठलाच्या दिशेनं फरफडत लोळत घेऊन लागला. तेवढ्यात पांडुरंगाने कुर्मदासाकडे धाव घेतली. त्याचं शिरकमल आपल्या मांडीवर घेतलं व म्हणाले, कुर्मदासा, तू जिंकलास. मी स्वतः तुझा विठुराया, तुझा पांडुरंग तुझ्या भेटीला आला आहे. होय विठ्ठला, आता हीच माझी पंढरी. कुर्मदासाने डोळे भरून पांडुरंगाला पाहिलं. डोळ्यातील अश्रूंनी विठ्ठलाला नमन केलं व आपला प्राण सोडला. धन्य धन्य तो कुर्मदास आणि धन्य धन्य ती भक्ती. मित्रांनो, विशेष म्हणजे हा कुर्मदास तो जातीने मुस्लिम होता. आजही लवळ येथे त्याची कबर आहे आणि त्या कबरीसमोर विठ्ठलाची गोजीरवाणी मूर्ती आहे आणि मंदिरावर कळस आणि कबरीवर गुंबद आहे. हिंदू मुस्लिम करणाऱ्या काही कट्टरपंथ्यांनी यातून नक्कीच काहीतरी बोध घ्यावा ही अपेक्षा